जनआधार मराठी बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज जाणून घेणार आहे आपण औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या घडामोडी। तर आज आपल्या औरंगाबाद शहरामध्ये 8 महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, जाणून घेऊ आपण त्याचा वेगवान आढावा। तर सर्वप्रथम आपल्या शहरामध्ये केनॉट गार्डन येथे आज मान्यवरांच्या उपस्थितीत आज होणार महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण। आणि दुसरी घडामोडी जी आहे ती आहे पिण्याच्या पाण्यासंदर्भात। दररोज शहराला 140 MLD पाणी येते, मग 2 दिवस आड पाणी का देता येत नाही? शिवसेना नेते दानवे यांच्या मानपाला सवाल। आणि तिसरी घडामोडी आपल्या शहरामध्ये उष्णतेची लाटा येत आहे आणि शहराच्या तापमानाची कमाल मर्यादा आता 42.4 पर्यंत पोहोचली आहे। आणि चौथी घटना आहे सेवा हक्क दिनानिमित्ताने विविध उपक्रम प्रभावीपणे राबवा, आयुक्त डॉक्टर किरण जाधव। आणि पाचवी जी घडामोडी आहे ती हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगीर बाबा यात्रेस प्रारंभ। आणि सहावी जी घडामोडी आहे ती खैरेबद्दल विचारताच भडकले दानवे। आणि सातवी घटना आहे जिन्सी परिसरात नरधामाच्या चिमुकलीवर बलात्कार। आणि आठवी घटना जी आहे ती महावितरणच्या कार्यालयात हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, आरोपी विरोधात 2 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल, कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी। आणि ईडीच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शने, काँग्रेसच्या नेत्यांवर ईडीकडून झालेली कारवाईचा निषेध आणि रस्त्यावर उतरून काँग्रेसचा निषेध। तर आता आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। औरंगाबाद शहरातील सिडको केनॉट गार्डन येथे उभारण्यात आलेला शूरवीर महाराणा प्रताप सिंग यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते शुक्रवारी दिनांक 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराणा प्रताप सिंग यांचे वंशज तथा मेवाड़ नरेश लक्ष्यराज सिंग, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, पालकमंत्री संजय सिरसाट, मंत्री अतुल सावे, जयकुमार रावल, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह खासदार आमदार आदींची उपस्थिती राहणार आहे। संध्याकाळी 5 वाजता अनावरण कार्यक्रम होणार आहे। या भव्य दिव्य स्मारकासाठी 35 वर्षापासून पाठपुरावा सुरू होता। सिडकोतील केनॉट गार्डन येथील उद्यानाचे नामकरण महाराणा प्रताप सिंग उद्यान झाले। स्मारकासाठी 1 कोटी, उद्यान सुशोभीकरणासाठी 1.5 कोटी रुपयांची निधी मानपाकडून उपलब्ध झाला। या निधीतून भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यात आला आहे। शुक्रवारी होणाऱ्या उद्घाटन समारंभात सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे असं आवाहन कंवर सिंग बैनोड यांनी केलेले आहे। या कार्यक्रमात राजस्थानचे बरेचसे नागरिक आणि औरंगाबाद शहरातील बरेचसे नागरिक आणि महाराणा प्रताप सिंग यांचे वंशज लक्ष्यराजे हे पण या कार्यक्रमात उपस्थित होते। आणि दुसरी घडामोडी आहे दररोज शहराला 140 MLD पाणी येते, मग 2 दिवसाआड पाणी का देत नाही? शिवसेना नेते दानवे यांच्या मानपाला सवाल। शहरात दररोज 140 MLD पाणी येते, मग गरज 240 MLDची आहे। असे असताना संपूर्ण शहराला 2 दिवसाआड पाणी का मिळत नाही? सध्या उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यात मानपा प्रशासक अपयशी ठरले आहे। व्यवस्थित नियोजन केले तर शहराला 2-3 दिवसाआड पाणी देता येईल असा दावा शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी दिनांक 17 एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। 2-3 दिवसाआड पाणी आल्यास आम्ही आंदोलन मागे घेऊ असे खुले आवाहन त्यांनी सत्ताधारी व मानपा प्रशासकांना दिले। शहराच्या पाणी प्रश्नाकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने लबाडांनो पाणी द्या म्हणत आंदोलन हाती घेण्यात आले आहे। याची माहिती देताना ते म्हणाले की नवीन पाणीपुरवठा योजनेबद्दल मी बोलत नाही, मागील काळात कोणी काय केले या राजकीय वादात आम्ही जायचे नाही। सध्या शहरात 10-15 दिवसाआड पाणी मिळत आहे। शहरात पाणीबाणी असताना मानपा प्रशासक जी श्रीकांत मुंबईला IPLची मॅच पाहण्यात मग्न होते, त्यांना शहरातील जनतेशी काही घेणे देणे उरले नाही। नागरिकांना पाणी देण्याची मानसिकता प्रशासकाची नाही। गरवरे स्टेडियमवर फ्लड लाईटमध्ये क्रिकेट खेळणे, मोठ्या प्रकल्पाच्या
निविदा, शहराचे लेआउट मंजूर करणे, पालकमंत्र्यांच्या पुढे करणे आदी कामात ते व्यस्त असल्याची टीका दानवे यांनी केलेली आहे। या पत्रकार परिषदेला उपजिल्हा प्रमुख संजय देदूकर तथा मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कार्यकर्ता तथा नागरिक उपस्थित होते। तर तिसरी घडामोडी आहे शहरात उष्णतेची लाटा। शहराची तापमानाची कमाल मर्यादा गेली 42.4 वर। यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानाचा विक्रम केल्यानंतर गुरुवारी दिनांक 17 एप्रिल तापमानाने पुन्हा उसळी घेतली। यापूर्वी 9 एप्रिल रोजी शहराचे तापमान विक्रमी म्हणजे 42.4 अंशावर पोहोचले होते। गुरुवारी पुन्हा कमाल तापमान 42.5 अंशावर पोहोचून कमाल केली आहे। चिकलठाणा वेधशाळेने आज कमाल तापमान 42.4 तर किमान तापमान 25.2 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले आहे। आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे। मध्यंतरी अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला होता। आता पाऱ्याची चढती कमान कायम असून हळूहळू पारा पुन्हा वाढू लागला आहे। बुधवारी दिनांक 9 एप्रिल रोजी हंगामातील विक्रमी 42.5 अंश कमाल तापमानाची नोंद झाली होती। यानंतर यात किंचित घट होत 39.6 अंशापर्यंत तापमान घसरले होते। मात्र आता पारा पुन्हा वाढीस लागला असून विक्रमाच्या दिशेने कूच करत आहे। शनिवारी 12 रोजी 41.4 अंश कमाल तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने तर बुधवारी 16 एप्रिल रोजी देखील कमाल तापमान 41.4 आणि किमान 25.5 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते। आता यात आणखीन वाढ होत गुरुवारी 42.4 अंशाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने केली आहे। अवकाळीची शक्यता गेल्या 10-12 दिवसांपासून सूर्य चांगलाच तळपडत आहे, त्यामुळे उन्हाच्या तीव्र झाडा सामना करावा लागत आहे। हे वातावरण पावसासाठी अनुकूल मानले जाते। हवामान तज्ज्ञ भारतीय हवामान खात्याने यंदा दमदार पावसाची शक्यता कायम आहे असे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले। बाष्पीभवनाचा परिणाम तापमान वाढल्यामुळे बाष्पीभवनी वेगाने होत आहे। त्याबरोबर नैऋत्य मोसमी वारे देखील वाहू लागले आहे। एकूणच पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मिती सुरू झाली आहे। या अनुषंगाने मे महिन्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यासह हवामान तज्ज्ञांनी दिलेला आहे। दरम्यान वाढत्या उष्णतेचा अंदाज घेत नागरिकांसह शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण व व्यावसायिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी हवामान तज्ज्ञांनी केलेले आहे। तर चौथा घडामोडीबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत। सेवा हक दिनानिमित्ताने विविध उपक्रम प्रभावीपणे राबवा, आयुक्त किरण जाधव यांच्याकडून पूर्व तयारीचा आढावा। विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रामीण व जिल्हा स्तरावर येत्या 28 एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती व पहिला सेवा हक्क दिन साजरा करण्यात येणार आहे। या निमित्ताने शासनाने निर्धारित केलेला विविध उपक्रम प्रभावीपणे राबवा अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉक्टर किरण जाधव यांनी गुरुवारी दिनांक 17 एप्रिल रोजी संबंधित जिल्हा प्रशासनाला दिल्या। डॉक्टर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा करण्यासंदर्भातील पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला। यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व सामान्य प्रशासन अप्पर आयुक्त खुशाल सिंग परदेशी, नायब तहसीलदार गजानन नांदगावकर यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील 8 जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त उपस्थित होते। आयुक्त डॉक्टर किरण जाधव म्हणाले की पात्र व्यक्तींना लोकसेवा देणाऱ्या शासकीय विभागांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व आणण्यासाठी राज्यात 28 एप्रिलपासून लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे। या निमित्ताने औरंगाबाद विभागातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती कार्यक्षेत्रांमध्ये राबवायच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली। अनुषंगिक मार्गदर्शन व सूचनांचे करण्यात आला। सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर आदर्श आपले सरकार केंद्र उद्घाटन करणे, विशेष ग्रामसभेचे आयोजन करून लोकसेवा हक्क कायद्याच्या ठळक तरतुदी वाचन आदी उपक्रम राबविण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले। तर पाचवी घडामोडी जी आहे ती अशी आहे। हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगवीर बाबा यात्रेस प्रारंभ। करमाड लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शेंद्रा कामगार औरंगाबाद येथील मंगवीर बाबा यात्रेला गुरुवार दिनांक 17 एप्रिल
रोजी देवस्थान समितीचे सुदर्शन कच्चेकुरे, वर्षा कचकुरे यांच्या हस्ते आरती करून भक्तिभावात सुरुवात झाली. रखरखत्या उन्हात पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शन घेत मंगवीर बाबा की जयच्या जयघोषाने केंद्र परिसर दणाणून सोडला. नवसापोटी 493 बोकडांसह 199 कोंबड्यांची बळी देण्यात आला. मंगवीर बाबा यात्रेस राज्यभरासह इतर राज्यांतील भाविकही हजेरी लावतात. यंदाही पहिल्याच दिवशी नवस फेडणारे हजारो भाविक कपाळाला मळवट, हातात कटियार, मुखात मंगवीर बाबाचे नाव घेत रखरख्या उन्हात अनवाणी मंदिराकडे जाताना दिसून आले. त्यांनी वाजत गाजत रेवड्यांची उघडण आणि मंगवीर बाबाच्या जयघोष करीत मंदिर परिसर दणाणून सोडला. जालना महामार्गापासून ते मंदिरापर्यंतचा अर्धा किलोमीटर रस्ता भाविकांनी फुलून गेला होता. यात्रा यशस्वीतेसाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुचरे, सरपंच पुष्पा कचकुचरे, उपसरपंच सर्जेराव कचकुरे, ग्रामपंचायत अधिकारी नामदेव चव्हाण, माजी सरपंच रमेश जाधव, शंकर नाईकवाडे, वैजीनाथ मुळे, साडूबाई कचकुरे, संदीप गाडगे, किशोर शेजूड हे परिश्रम घेत आहे. यात्रा समितीच्या वतीने स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहे. मंदिर व परिसरात CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहे. राहत पाडणे, मौत का कुआं, रसवंत्या, कापड, साड्या, टोप्या, पर्स यासह खेळण्याची दुकाने ठटली आहे. 2019 पासून गड टोचणी प्रथा बंद करण्यात आलेली आहे. 2019 मध्ये पहिल्यांदा गड टोचणी प्रथा बंद करण्यास जिल्हा प्रशासन, देवस्थान समिती, ग्रामपंचायत, पोलीस व महसूल प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले. तेव्हापासून ही प्रथा बंद ठेवण्यात आलेली आहे. तर या वाहतुकीची व्यवस्था चिकलठाणा पोलिसांनी केलेली आहे. वाहतूक शाखेचा चोख बंदोबस्त होता. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी किरण दरवाडे व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. औरंगाबाद जालना महामार्गावर वाहतूक सुरक्षेसाठी ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस भर उन्हात सेवा बजावत आहे. भाविकांचे उन्हामुळे हाल. 1998 साली शेंद्रा MIDC आली, त्यामुळे या परिसराचे नशीब उजळले. मात्र आत्ता या गाव परिसरात वसाहती वाढत गेल्याने सिमेंटचे जंगार वाढले. झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात झाली. आता भाविकांनी सावलीचा आसरा मिळेना. बोकडाच्या नवस फेडण्यासाठी जागा मिळत नसल्याने त्याची पायपीट तथा गैरसोय होत आहे. यात्रेला महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही लाखोच्या संख्येने भाविक येतात. रविवार दिनांक 20 एप्रिलपर्यंत यात्रा चालणार आहे. या काळात रेल्वे थांबा नसतानाही इथे रेल्वे थांबतात. तर 6वी घडामोडी आहे. खैरेबद्दल विचारतात भडकले दानवे. शहरातील पाणी प्रश्नाकडे शासन व प्रशासन लक्ष वेधण्यासाठी लबाडानं पाणी द्या या टॅगलाईनखाली शिवसेना उभाटाच्या वतीने आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाबद्दल माहिती देण्यासाठी शुक्रवारी दिनांक 17 एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषद विरोधी पक्षनेते तथा शिवसेना उभाटाचे अंबादास दानवे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरेबद्दल विचारतात ते एकदम भडकले. काळ्या करणे बंद करा असा सल्ला पत्रकारांना देत त्यांनी या वादाचे खापर दुसऱ्यांवर फोडले. खैरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेची भेट घेतल्यानंतर श्रेष्ठींनी दानवेचे कान टोचल्याचा हा परिणाम आहे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात उमटत आहे. खैरेंनीही प्रसारमाध्यमातून आपला राग व्यक्त केला. मी शिवसेना वाढवली, लाट्या काट्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलो, नंतर अंबादास आला, येऊन काय तर काळ्या करतो, तो आता 2-4 महिन्याचाच आहे, त्याचे पद जाणार आहे असं म्हणत खैरेंनी आपला संताप व्यक्त केला होता. यानंतर खैरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेची भेट घेतल्यानंतर या वादावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी पत्रकार परिषदेत खैरे आले नसल्याने दानवेंना पुन्हा खैरेबद्दल प्रश्न विचारताच त्यांच्या तोल ढासळला. काय म्हणाले दानवे या संदर्भात आपण जाणून घेऊ. पत्रकारांनी काळ्या करणे बंद करावे स्पष्ट सांगतो. खैरे यांनी शिवसेना नेत्यांच्या बैठकीत सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. मी तर काही बोललोच नाही आहे. त्यामुळे पत्रकारांनी काळ्या करणे बंद करा अशी विनंती हात जोडून करतो. आमच्या पक्षाचे पाहिजे आम्ही सक्षम आहोत. तुम्हाला बातम्या छापायच्या तर छापा, नाही तर छापू नका. आम्ही माहिती द्यायला आलो इतके स्पष्टपणे तुम्हाला आम्ही सांगतो. तर 7वी घडामोडीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चॉकलेटचे आमिष दाखवून नरधामाच्या चिमुकलीवर अत्याचार. आरोपीला पोटी घरासमोर खेळणारा पीडितेला बोलून केले दुष्कर्म. तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. एका 38 वर्षीय नराधमाने घरासमोर खेळणारा 5 वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून घरात बोलून अत्याचार केला. ही धक्कादायक घटना बुधवारी दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 4:30 वाजेच्या
सुमारास घडली। या प्रकरणी गुरुवारी दिनांक 17 एप्रिल जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शफीक खान हनीफ खान असे नराधाम आरोपीचे नाव आहे। त्याच्या बापाची 4 मजली इमारत आहे। 3 मजल्यावर भाडेकरू राहतात। 16 एप्रिलला आरोपी एकटाच घरी होता। दरम्यान 27 वर्षीय महिला ही 15 ते 20 दिवसापूर्वीच ती आरोपीच्या घरात किरायाने राहण्यासाठी आली। तिला 5 वर्षाची मुलगी आहे। 16 एप्रिलला दुपारी 4 वाजेच्या सुमारास ती मुलगी घराच्या परिसरात खेळत होती। खेळत ती बाजूलाच गेली। आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला घरात बोलवले आणि तिच्यावर अत्याचार केला। या प्रकारामुळे चिमुकली प्रचंड भयभीत झाली। 4:30 वाजता ती रडत घरासमोर आली। तिचा आवाज ऐकून आई धावत बाहेर आली तेव्हा घरात घडलेला सर्व प्रकार चिमुकलीने आईला सांगितला। त्यांनी तत्काळ नातेवाईकांच्या मदतीने तिला दवाखान्यात नेले। त्यानंतर जिन्सी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करीत आहे। पतीनेही घेतली फारकत। तर आपण आरोपीबद्दलही थोडीशी माहिती करून घेऊया। आरोपी जो आहे तो आरोपी शफीक खान हा विवाहित आहे, मात्र फार पूर्वी पत्नीने फारकत घेतलेली आहे। शफीक हा मोंढ्यात मिळेल ते काम करतो। घटनेचे गंभीर ओळखून जिन्सी पोलिसांनी शफीकला अटक केली। गुरुवारी दिनांक 17 एप्रिल रोजी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी त्याला न्यायालयात हजर केले। तिथे त्याला 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तर 8वी घटनाबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत। 8वीची घडामोडी आहे ती महावितरणच्या कार्यालयात कोयता हातात घेऊन दहशत निर्माण केली। एका उपद्रवींनी आणि कर्मचाऱ्यांना जीवमानाची धमकी दिली। 2 पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर याबद्दल आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत। शहरातील महावितरणच्या विविध कार्यालयामध्ये कोयता हातात घेऊन दहशत मचवणारा आणि कर्मचाऱ्यांना जीवमानाची धमकी देणारा शेख कैसर व शेख युनुस याच्यावर जिन्सी पोलीस ठाण्यात व क्रांती चौक पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। महावितरणच्या क्रांती चौक शाखा कार्यालयात कनिष्ठ अभियंता सनी लंगोटे 15 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास कार्यालयात कामकाज करीत होता। त्यावेळी शेख कैसर हा तिथे आला आणि तुम्ही माझ्या गल्लीतील मीटर का काढले असे म्हणत लाटेंना अर्वच्छ शिवीगाळ केली। त्यासह समजावण्याचा प्रयत्न केला असता तुम्हाला बघून घेईल व तुमचे मुंडके कापून टाकील अशी धमकी कैसरने लंगोटेंना दिली। त्यानंतर शेख कैसर दुपारी 3 वाजेच्या सुमारास महावितरणच्या अहिंसानगर शाखा कार्यालयात गेला। तिथे प्रधान तंत्रचे कैलास पवार यांच्यासह यशोदास पाखरे, विशाल जाधव, पवन राठोड, ऋषिकेश गाड, वैशाली श्रीरंग खिल्लारे, सय्यद नुसरत, अजीज शेख, वैभव दुगे, शुभम अहिरे आदी कर्मचारी कार्यालयीन काम करीत होते। त्यावेळी शेख कैसरने हातात कोयता घेऊन आरडाओरडा केली। माझ्या नावाचे मीटर काय झाले असे म्हणत त्याने कर्मचाऱ्यांना अर्वच्छ शिवीगाळ केली। त्यावेळी ऋषिकेश गाडे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता कैसरने त्यांना धक्का देऊन बाजूला केले आणि हातातील कोयता कार्यालयातील खुर्चीवर मारत तोडफोड केली। या प्रकरणी शेख कैसर, शेख युनुस, कनिष्ठ अभियंता सनी लंगोटे यांच्या फिर्यादीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात तर प्रधान तंत्र कैलास पवार यांच्या फिर्यादीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महावितरण कर्मचारी धास्तावले। या प्रकारानंतर महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। वीज चोर तसेच इतर प्रकरणात कारवाई करताना आम्हाला धमकावले जाते असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। अशा प्रकारे दहशत निर्माण करणारा कारवाईकारांचा बंदोबस्त करण्यात यावा, आम्हाला पुरेसे संरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। तर 9वी घडामोडीबद्दल आपण जाणून घेणार आहोत। केंद्र सरकार ईडी कारवाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन। नेत्यांविरोधात झालेल्या कारवाईचा निषेध करत काँग्रेस उतरली रस्त्यावर। मोदी सरकारने सूडबुद्धीने आणि द्वेषपूर्ण राजकारणातून नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मालमत्ता मनमानी पद्धतीने जप्त केली आहे। तसेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा व अन्य ज्येष्ठ नेत्यांविरोधात चौकशीसह खोट्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करून केंद्र सरकारने सत्तेचा गैरवापर केला आहे। याच्या निषेधार्थ गुरुवारी दिनांक 17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात मोदी सरकार मुर्दाबाद, भाजपा हाय हाय, हुकुमशाही नहीं चलेगी आदी घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला। शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले। यावेळी दीपाली मिसाळ, किरण पाटील, डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, भास्कर गहवट, संदीप बोरसे, इब्राहिम पठाण, इकबाल सिंग गिल, आकेफ रजवी, सय्यद अतरम, विनोद तांबे, आमिर अब्दुल सलीम, शेख अतहर, अनीस पटेल, अरुण शिरसाट, डॉक्टर निलेश आंबे वाडीकर, इंजिनियर विशाल बन्सल तथा काँग्रेसचे कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते।